खरं तर ज्या महिला मुंबईमध्ये राहतात, मेट्रो सिटीजमध्ये राहतात, त्यांना असं वाटतं की त्या खूप सुरक्षित आहेत कारण त्या शहरात आहेत. परंतु मुंबईत गेल्या काही दिवसात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना पाहता मुंबई ही महिलांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न नव्यानं चर्चेला जाऊ लागलेला आहे. आणि आता तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबतच विनयभंगाचा प्रकार घडलाय. ज्यानं हा प्रकार केलाय तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. 29 जून सीएसटी स्थानकावर तरुणाचे अश्लील चाळे. 8 जुलै चर्चगेट स्थानकावर तरुणीचा विनयभंग. 16 जुलै प्रिया बेर्डेंचा चित्रपटगृहात विनयभंग. गेल्या काही दिवसातल्या या घटनांनी महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले. आतापर्यंत सामान्य महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या या घटना आता सेलिब्रिटींच्या बाबतीतही घडू लागल्या आहेत. कारण मीरा रोड मधल्या एका चित्रपटगृहात अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. तो जिथे बसला होता ना त्याच्या पुढच्या सीटच्या लोकांना तो पाय मारत होता, काहीतरी बडबडत होता. त्यामुळे ते लोक वैतागले होते. त्यांनी सांगितले जरा गप्प बसा, काय बोलताय आणि काय, असं सगळं चाललं होतं त्यांचं. आणि त्याच्यानंतर तो उठून गेला आणि ती 2 मुलं पुढे जाऊन बसली. आणि थोड्या वेळ हा मनुष्य परत माझ्या एक सीट सोडून बसला. आणि बसल्यानंतर त्याने मला विचारलं की कुठे गेले माझे मित्र. म्हटलं ते पुढे जाऊन बसलेत. अच्छा, एवढंच मी त्याला बोलले आणि परत मी फिल्म बघायला लागले. थोड्या वेळाने मला असं जाणवलं काहीतरी समथिंग मला तो हात लावण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा काय छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी बोलतोय असं मला ते जाणवलं. प्रिया बेर्डे यांनी हिम्मत करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या सुनील जानीच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलिसांच्या हवालीही केलं. पण प्रत्येक महिलेला हे धाडस शक्य होतच असं नाही. बऱ्याचदा नसती आफत नको म्हणून अनेक महिला गप्प राहतात. मी स्वतः ह्या बाबतीमध्ये उभी राहिले आहे स्वतःसाठी. कारण कोणी अशा वेळेला ना आपणच आपल्याला मदत करू शकतो, कोणी आपल्याला पटकन मदत करायला येत नाही. आणि मी तो प्रयत्न केला, माझ्याकडून मी सुरुवात केलेली आहे. कारण बायका घाबरतात असं काही झालं की कसं काय करायचं, पोलिसांकडे कसं जायचं. पण पोलिसांनी मला त्यांनी मला कॉपरेशन केलं. आतापर्यंत झालेल्या 3ही घटनांमध्ये महिलांनी धाडस करून घटनेला वाचा फोडली. हीच जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. प्रतिकार करण्याची ताकद महिलांमध्ये आहे. फक्त अशा घटनांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आणि समाजानं त्या प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.